नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार नितीन गडकरींच्या वतीनं लोकसभा निवडणुकीसाठी शपथपत्र प्रसार माध्यमांसमोर रविवारी जाहीर केलं। नितीन गडकरींनी शिक्षण, आरोग्य, रोजगारासह नागपूरचा सर्वांगीण विकास करण्याचं आश्वासन दिलं आहे। माननीय नितीन गडकरीजी यांनी 2019 ते 2024 पर्यंत या शहराला उपराजधानीचं उत्कृष्ट शहर करण्याचा एक उत्कृष्ट वचननामा दिलाय। तरुणाला रोजगारापासून हे शहर इंटरनॅशनल शहर होण्याचा मार्ग त्यांनी दाखवलाय। या शहराला गरिबीपासून तर मध्यम वर्ग, उच्चस्तरीय या सर्व फॅसिलिटी या ठिकाणी मिळायला पाहिजे। सर्वांसाठी घरे, सर्वांसाठी आरोग्य, सर्वांसाठी अन्न, खासदार थाळी आणि सोबतच त्या ठिकाणी कामगार वर्गाकरता मोठा न्याय देण्याचाही या ठिकाणी प्रयत्न झाला आहे। नागपूर रेल्वेचं डेव्हलपमेंट, रोडचं डेव्हलपमेंट, बसचं डेव्हलपमेंट, टुरिझम सेंटरचं डेव्हलपमेंट, पिलग्रिम सेंटरचं डेव्हलपमेंट, जेवढं नागपूरला पाहिजे ते सारं देण्याचा प्रयत्न झाला। सर्व तलावाचं डेव्हलपमेंट, सर्व बाबींनी नागपूर शहर चांगलं करण्याचा प्रयत्न आहे आणि या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून हजारो तरुणांना, लाखो तरुणांना रोजगार मिळेल असाही प्रयत्न आहे। 50,000 घरं, 1 लाख घरं निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि आता तर सर्वांसाठी पट्टे वाटपाची योजना आल्यामुळं नितीनजीचं जे स्वप्न आहे 1 लाख घरं देण्याचं तेही या मॅन्युफॅक्चरमध्ये आलं आहे। प्रचंड चांगला मॅन्युफॅक्चर आला आहे आणि माननीय नितीनच्या नेतृत्वामध्ये पुढचे 5 वर्ष नागपूर उपराजधानीला महाराष्ट्र आणि देशातलं सर्व सोयीयुक्त शहर होईल असा या ठिकाणी वचननामा आहे।